तर स्वामींकडे मांडा प्रश्न. कोण ना कोण भेटतं स्वामी हो. कुठेतरी कोणत्या रूपातून. बरोबर पण आहे. संसार एकदा शरण गेलं ना स्वामीला, तर नक्की स्वामी त्याच्यातून बाहेर काढतात. हे आजही सत्य आहे. आज जिकडे तिकडे स्वामींचा प्रभाव वाढत चाललेला आहे. हा. स्वामीचं तत्व पाळा. हम्म. आज गुरुचरित्र सगळी लोक आज भरपूर लोक हम्म. बदल झालेले. शोबाजे करू नका. हा. स्वामीला शोबाजे आवडत नाही. बरोबर. तुम्ही घरात एक वागणार आणि दाखवायला हे करणार, ते तसं तुम्ही हे जे नाही. रिअल आहे तेच तेच दाखवा हे करा. आणि तेच करा. हा. स्वामीला जिंकायचं असेल तर पहिलं स्वच्छ मन करा. हम्म. ते 1001 मंत्र, महाविष्णूचा 1001 मंत्र, ते आम्ही एक विधी करतो, एक म्हणजे एक होम करतो. 7 धान्य, 5 झाडाची लाकडं, ते मंत्र बोलल्यानंतर आपण फक्त सोळा करायचा. 4 मडके असतात, त्याची जी काय विभूती जमा होती चाळायची मग त्याच्यामध्ये आम्ही ती मडक्यामध्ये भरून 4 कोपरं बांधतो. मग त्याच्यानंतर बघा अनुभव काय येतोय. लग्न जमत नाही, ती माझ्या घरापर्यंत आली. म्हणलं ठीक आहे, आता आले स्वामीकडे, बघू आपण काय असेल बरोबर. प्रयत्न. तिथं परमेश्वर म्हणला माझं कर्तव्य स्वामीकडे तुमचा प्रश्न मांडायचा. भाषण लावून ते मांडेल मी. जे काय मी अडचण दाखवली ती मी त्यांना सांगितलं, त्या पद्धतीनं त्यांनी केलं आणि त्या व्यक्तीचं लग्न जमलं, लग्नही झालं. मंत्राची शक्ती आहे ही सगळं. हे जे काय करणार मी कोणच नाही. त्याच्यावर मारतून स्वामी हे आपले मेन हे चालक चक्र फिरवायचं, हे सगळं फिरवतात. तिला कोडं होतं बायकोला तिच्या, आणि मुलबाळ नाही, काय नाही. कोडं म्हणजे ते सफेद डाग ते वगैरे. सफेद डाग दोघांचं कधी ना कधी खटकी उडत राहायची. तर ती पार मजल त्यांची एकमेकाला घटस्फोट द्यापर्यंत अच्छा. झालेली. ती व्यक्ती आली, त्या मालवणची होती ती व्यक्ती. तर त्यांच्याकडे या सगळं उलट पालट चालतं. माझ्याकडे आलं, 5 गुरुवार सांगितलं मठात जा, स्वामींच्या दादरच्या मठात सांगितलं जायला. त्यांनी केलं, जसं सांगेल तसं करत राहिलं. ते माळ जप करायला सुरुवात केली. माझ्याकडे ते पुन्हा आले. म्हणलं आता एक मार्ग तुम्हाला सांगतो, तेवढं करा. 5 लिंबं आणली आणि जे काय त्याला प्या दिली एक. त्याच्यातच असा चमत्कार झाला की त्या बाईला दिवस गेला. त्याला अशी गुचकी लागायची ना, ते दमच खाऊन द्यायचे नाही. डॉक्टर भरपूर ठिकाणी त्यांनी डॉक्टर केलं, पण ती गुचकी थांबणार, सारखी जोरात चालूच. पाणी पिलं तरी गुचकी जाईना. तो माणूस हैराण झालेला. गुचकी एवढी मोठी लागायची ना. आता इतक्या वर्षाचा तुमचा हा अनुभव हा आहे, तर वास्तू मध्ये पण ना बऱ्याच लोकांच्या वाईट शक्त्या असतात. बरोबर. तर असा कोणता प्रसंग होता का कधी वाईट शक्ती कुठल्या घरी होती आणि तुम्ही ती बाहेर काढली? कारण काय होतं की बऱ्याच लोकांचे कॉमेंट्सही आहेत की त्यांच्या घरामध्ये, ते बिल्डिंग मध्ये जिथे राहतायत, तर जिथे सोसायटीमध्ये राहतायत तिथे पण त्यांच्या घरामध्ये ना अशा नेगेटिव्ह शक्तीमुळे आयुष्य पूर्ण एकेकांचं उद्ध्वस्त होतं. खरी गोष्ट आहे. हा, मग असा काही प्रसंग झालाय का? असा प्रसंग त्याच्यावरती आपल्याकडं उपाय आहे. ओके. की होम जे काय आम्ही त्याच्याबद्दल जे काय वाईट शक्ती आहे, तिथं 1001 होम आणि कोहळा वगैरे, आणि स्वामीचा 1001 सहस्र होमाचा ते 1001 मंत्र तुम्हाला सांगतो. महाविष्णूचा 1001 मंत्र, ते आम्ही एक विधी करतो एक घरामध्ये, म्हणजे एक होम करतो. मग ती 7 दाण्याची 7 धान्य, 5 झाडाची लाकडं, तो ह्या असं जे काय करतो, कोहळा हे तिथं बळी द्यायचा. ते मंत्र बोलल्यानंतर आपण फक्त सोळा करायचा असतो. ते ताकिदाचं आम्ही मंत्र बोलत नाही, तुम्ही फक्त सोळा करायचा. ते 1001 तिथं हे करतो. आणि नंतर 4 मडकी असतात छोटी छोटी. त्याची जी काय विभूती जमा होती ती चाळायची. मग त्याच्यामध्ये आम्ही ती मडक्यामध्ये भरून ते लाल कपड्यात बांधून 4 कोपरं बांधतो. मग त्याच्यानंतर बघा अनुभव काय येतोय. वाईट शक्ती तिथं राहणारच नाही. अच्छा. तर हे होम जे करतो ना, हे नाथपंथी असतात आमचं. सगळं स्वामींचं हे जे काय आमचं मंत्र चालू करतो जेव्हा 1001, त्याच्यानंतर ती वाईट शक्ती ते थांबू शकतच नाही. आणि मग तसं जे काय असेल त्यांच्या कोपऱ्याला 4 कोपऱ्याचं, किंवा आता हे कसं हे 4 कोपरं आता बिल्डिंग आहे, ह्याच्यात तर हे करू शकत नाही. मग त्याला हे केलं जातं, म्हणजे अशी जागा खाली पण ठेवू शकतो. हे पण करू शकतो. आणि कोळा एक बांधला जातो मोठा. अच्छा. आणि मग तिथून त्यांचा अनुभव घ्या. एक व्यक्ती आहे ना, माझ्याकडं एक प्लॅन आलं होतं का त्याचे वर्षाला जनावर हानी होण्याची
घरामध्ये काही ना काही घटना घडायच्या, वाईट घटना. हां. आता एक शिक्षक होता, त्यांचा चुलता. हं. अक्षरशः आज तो शिक्षक आहे, मुलांना शिकवतो, एवढा पगार त्या टायमात. त्याने पण फाशी घेतली अच्छा. त्या हां. व्यक्तीनं. तर असं म्हणजे अनेक ताजं जनावर, म्हैस म्हणा, बैल चांगला म्हणा, वर्षातून तिथं बळी त्याचा जायचा चांगलं. हां. अशाच एका घटनात एक व्यक्ती माझ्याकडून, हं. एक क्लायंट माझ्याकडे आलं होतं. हं. तर तो मला घ्यायला आला. मी गेलो, त्याच्या घरी गेलो. तर घरात बघितलं तर सगळे कसं भाऊ-बंधकी, म्हणजे जिकडे तिकडे काही ना काही हां. वाद हे असतातच. काय हं. तर ते काय त्याच्यावरती करून ठेवलं होतं. तिथं काय ना काय वाद चालूच, आणि त्या घरात बी सुख शांती नव्हती. हं. म्हणजे ताजं जर समजा म्हैस येले किंवा गाय किंवा हं. बैल काय असेल, तर ते दूधच द्यायचं बंद होणार, त्याच्यावर काहीतरी हानी होणार, ते हे होणार, अचानकच हे होणार. अच्छा. हां, माणसांना सुख नाही, एकमेकात क्लेश होत जाणार. हां. तर तिथं मी हा होम केला होता. हं. त्याला कॉला यायची, म्हणजे त्यावेळेस हं. हं. अप्लायमेंटला पहिलं नोंदणी व्हायची आहे ना आमच्या करेक्ट. टायमाला. हां. हां, तर अप्लायमेंट थोडी कॉल यायचं हं. नोकरीसाठी गव्हर्नमेंटला. तर ती व्यक्ती त्याला कॉल पण देत नसा, असं काय काय प्रकार व्हायचं. हं. तर तिथं बघा मी होम केला, 4 कोपरं बांधलं, एक वळा बांधला. हं. वळा बांधल्यानंतर त्याला स्वामींचा मार्ग सांगितलं मी, हं. स्वामी समर्थांचा. हा नित्य कर, ऑटोमॅटिक काय घडते मला सांग. तर तुम्हाला सांगतो, काही दिवसांनी असं झालं की त्याला नोकरी पण लागली गव्हर्नमेंटची. हां. हां. आणि घरामध्ये वातावरण सगळं चेंज झालं. त्याच्या घरात जे काय घडत होतं अच्छा. ते सगळं बंद झालं. म्हणजे हानी व्हायची किंवा ज्या अच्छा. काही घटना घडल्या त्या हां. बरेच मला सांगायला आलं. त्याच्यानंतर हं. आम्ही तो होम घातला. हं. होम घातल्यानंतर ते 4 कोपरे कसं हे करायचं त्याचा अनुभव घ्यायचा. ओके. त्याला काय खर्च जास्त नाही. हां. असं नाही का बाबा काहीतरी आपण त्याच्यामागे हे करायचं. पण बरोबर. तो होम आमच्याकडे माझ्याकडे एक असे चौकोनी याचं हं. हे घेतलेलं आहे होमसाठी. मग ते सांगतो जी वस्तू जेवढ्या हं. लागतात ना, दादरला भेटतात. हं. गायची गौरी, बरोबर. हां, हे जे काय गायचं आणि 5 झाडाची कापूर आपल्या होममध्ये जे हां, मेन हां, गोष्टी लागतात. ते मेन हां. लागतात ते. एक नारळ, हं. तो नारळ तुमचा हात लावून जे काय ते मंत्र ते त्याच्यात हं. टाकणार लास्टला. तर तो ऑटोमॅटिक जे घरात वाईट शक्ती आहे थांबणारच नाही. आणि हां. स्वामीचा एक हे लावून देणार फोटो. हं. फोटो म्हणा, तुम्हाला मूर्ती लावा, ते तुमचा प्रश्न आहे हं. त्यावर. आणि स्वामीचा मार्ग देतो. बरोबर. तर अशा पण केसी आपल्याकडे आलेल्या आहेत. आणि हं. त्याचाही बी त्याने अनुभव घ्यावा. हां. पहिला अनुभव घेतो होतो. माझ्याकडे कसं आहे की पहिला अनुभव नंतर बरोबर. पुढचं काम. हां. हां. डायरेक्टच होम नाही घालणार. मी बरोबर. पहिलं त्याला एक अनुभव देणार. बाबा मला 1 हप्त्यात का देऊ काय असेल मला तुम्ही मी हं. सांगाल तसं करा. करेक्ट. आणि नंतर मला सांगा बाबा याच्यातून काय रिझल्ट तुम्हाला कसं वाटलं. आणि आधी तुम्ही तर तसं हां. पण चेक करणार की हां, खरोखर चेक. काय आहे हां. का निगेटिव्हिटी. डायरेक्ट असं हां, होम नाही बरोबर घालायचं. आहे. त्याला हो. पहिलं थोड्या दिवस आहे ना त्याला समाधान, त्याला हं. कसं वाटलं हे पहिले ते स्वामींकडे हे हां. करतो. बरोबर. आणि त्यांच्याकडे तो प्रश्न स्वामीकडे नारळावरती मी ठेवतो. नारळ हं. मंत्र मारतो. त्यांचा हात लावून तो मंत्र नारळ स्वामीकडे एक हं. ठेवायचा. आणि त्यांचे कुलदैवत, हं. कुलदैवताचं जर काय असेल तर ते कुलदैवताच्या नावाने एक नारळ त्यांच्या घरी मी देतो ठेवायला. हं. हां, तसं मला समजतं. मग पाशी लावलं का हां. कुलदैवतच असेल तर बाबा हे हं. लेकरं तुझी अज्ञानात काय काय वाढवणारच माहिती नाही आपलं कुलदैवत कुठे आहे, कोण? काय येते. हां. मग बरोबर. ते मुलांना काय सांग, मग ते विसरून जातात. विसरून मग जातात. त्यांना काही गोष्टी अशा कळती नाहीत का नक्की हं. काय आहे हे. मग ते आपण त्यांना निदर्शनात आणून द्यायचं. हे ठेवा बाबा, बघा नंतर काय तुम्हाला अनुभव येतोय तसं मला हं. हे करा. तर असे भरपूर काय हे झालेले आहेत. अजून एक क्लॅन माझ्याकडे आलेलं आहे. ते आमच्या गावात, खुद्द गावात. पण त्यावेळेस आहे ना ती व्यक्ती श्रीमंत होती. हं. पण श्रीमंत असल्यावर दुकानं, म्हणजे खूप त्याची दुकानं होती, 2-3 दुकानं. हं. असं काय काय भरपूर हे होतं त्याचं. आणि तो श्रीमंत असल्यामुळे त्याला छंद लागला जरा थोडा मटका. अच्छा. आणि छंद लागलं. त्या छंदमाने तो पुरा बरबाद झाला. हं. बरबाद झाल्यानंतर तो दुकानं पण विकायला सुरुवात केली. अनेक तो प्रकार झाला. तर एक ठिकाणी एका बाईच्या अंगामध्ये काळूबाईचं वार येतो. ओके. काय तर त्या बाईकडे तो जात होता. आता माझा मित्र तिथं जायचा. त्या बाईकडे म्हणजे शक्ती होती. हं. हं. काळूबाईची शक्ती अगदी त्यात शंकाच नाही. हं. काय
पण ते काय ह्या लोकांना जे सांगायचं तेवढ्या वाऱ्यात तेवढं ऐकलं नाही, बरोबर ऐकायला नाही भेटलं का ते विसर पडून जायचं. ओके. पण ती नंतर समजून सांगायची, वारं एकदा निघून गेलं ना कोणी सांगायची समजून. पण हे लोक कसं अच्छा. 5 आमुषा म्हणा ते बोलवायची हम्म. का मग हे जायचं. त्यांचं मन कसं बिचल झालेलं असतं. चलबिचल होतं. हां, त्याच्यामुळे त्यांचं आकर्षित होत नव्हतं. त्यांना काय वाटलं का लगेच तूप खाऊन रूप यायला पाहिजे. ओके. असं ते वारा आल्यानंतर माझी जो मित्र तो तिथं जात होता त्याला गुण आला बिचारायला. आणि ते बाई पण तिच्या अंगात ती शक्ती असं ती कशावरून ओळखली का मी आपला सहज बोलून गेलो की आई बघा माझ्यात काय जरा अडचण दिसते का. मी आपलं बोलू, वारं आलं आणि मी बोलून गेलो तिला, हो माझी काय अडचण असेल तर मला जरा थोडा मार्ग दाखवा. ती माझ्यावरती डायरेक्ट एकदम कडकमध्ये मला बोलती, अरे तू काय माझी परीक्षा बघायला आला का. तू गुरुची एवढी लोक तुझी तू सेवा करून लोकांचा प्रश्न सोडवतो आणि तू माझ्याकडे प्रश्न सोडवायला आलाय, तू माझी परीक्षा बघतो का. तर म्हणला माही तसं नाही, तुमची परीक्षा बघायला आलोच नाही मुळात. पण चला माझा बाई मनात इच्छा आली का चला काहीतरी प्रश्न कुठं चुकत असेल, कुठे कमी पडत असेल, ह्या पद्धतीनं मी तुम्हाला प्रश्न विचारला, मला माफ करा असं मी बोललो. आणि मला सर्व काय तुझ्याकडे आहे जा बोलले. मला काय एवढं बोलले काय तुझ्याकडे सर्व काय आहे जा बोलले. आणि काय नंतर वारं तिथं हे झालं. आता त्या व्यक्तीनं ते ऐकलं, हे बोलणं झालेलं. मग ती बोलते अरे ह्या व्यक्ती काही बी शक्ती आहे म्हणजे. मग त्या व्यक्तीनं मला बाजूला घेतला. म्हणतो महाराज अहो आमचाही प्रश्न, आम्ही आता वर्ष झालं इकडे येतोय, पण मला काय गुण आहे ना काय. त्याचं मन चित काय मागे लागेना, माझा धंदा चालणार कुठं वड्यापावचा तोही धंदा. नंतर मग काय झालं, नवरा बायकोमध्ये क्लेश झाला. अच्छा. हां, एवढं क्लेश झाला का एकमेकाची भाषणसुद्धा नाही, एवढ्यापर्यंत त्यांचं वाद झालं. मग ती म्हणजे श्रीमंती असताना बघा तो कसा म्हणजे सतपातळाला कसा गेला हे सांगायचं तात्पर्य की दोघांचा एकमेकाचं हे झालं. त्याच्यानंतर मुलगा आपण याच्यामध्ये हे ह्याला त्यांनी लव्ह मॅरेज केलं. असं तसं काय काय गेल्यानंतर मग माझी त्यांची भेट झाली. तर मी म्हणला बघा मी तुम्हाला मार्ग देतो, पण एका तत्वावरती चालायचं, त्रास होऊ नाही पण मी सांगेल तसंच वागायचं. तर मला ठीक आहे म्हणा तुम्ही द्या, मी विभूती फक्त मंत्र माझा ही विभूती जवळ राहू द्या आणि स्वामींचा एक मंत्र 108 वेळा एका माळावरती जप करीत राहा. बघा म्हणला काय घडते. तर तीच व्यक्ती तुम्हाला बोललो ना का आज गावात मोठा मठ बांधला आमदारांनी. आज त्या व्यक्तीला तिथं त्याला आज तो सेवा करतो, त्याला 7,000 पगार देतात. काय गावातलाच माणूस त्याला सेवा करतो. आज त्या मठात पहिले लोक कशी कोण तात्पुरता सेवा करायचा निघून जायचं, ब्राह्मण होता. पण आज त्या मठामध्ये सकाळ संध्याकाळ आरती चालते. तर त्या माणसाचं आज एवढं हे झालं की स्वामीची सेवा करायला भेटली ह्याच्यापेक्षा काय. आज तो कुठल्या पातळाला गेला होता, पण आज दोघांचं एकमत झालं, सेवा चालू झाली, 4 पैसे त्याला भेटतात, काय पगार बी भेटतो, 4 पैसे असे लोक हे करतात काय. पण तो तिथं आल्यानंतर तो पहिलं माझं नाव सांगतो, पहिले आमचे महाराज आहेत गुरु, पहिलं मंगाला तुमचा काही प्रश्न असून द्या तुम्हाला मी तुम्हाला देतो. ते का 10-15 मिनिटाच्या अंतरावर त्यांचं घर आहे. लोक माझ्याकडे यायचं, मग मी त्यांना मार्ग दाखवायचं, पुन्हा तिथंच पाठवायचं. तिथं तुम्ही जा, नारळ ठेवा आणि त्या व्यक्तीला मी सांगेल तसं त्याच्याकडून हे करून घ्या, बाकीचा मार्ग मी तुम्हाला हे सांगेल त्या पद्धतीनं करा. असं करता का तिथं आता एवढी प्रचार हे व्हायला आली गर्दी. म्हणजे बघा स्वामींना बरोबर कसं त्या व्यक्तीला सुद्धा हे याच्यातून काढलं बाजूला. आता तुला शून्यातून वर जायचे पुन्हा, कारण तुला जेव्हा पैसा होता तो तुला अहंकार वाला. म्हणजे स्वामी सत्पातळातून वर पण आणतात. ह्या पुरावा एक सत्य झाला. आजही आम्ही जेव्हा नवीन घर बांधायचं, आता आम्ही रिटायर झाल्यानंतर आता म्हणलं आपल्याला घर नवीन पाहिजे, आता काय करायचं. तर मुलगा म्हणला पप्पा बांधा तुम्ही घर बांधा, मस्त राहा, आपली जागा होती. तर बाबा घर ठरवलं बरं का. ज्या व्यक्तीला ठरवलं ती व्यक्ती 5,000 सरपंच दिला. ज्या प्लॅन माझ्याकडे आलेलं त्या व्यक्तीला. तर मी बोललो संपूर्ण घर माझं इथं बघायला कोण नाही किंवा काय नाही, तुमचं सगळं ठरूनच घ्यायचं काय असेल ते. तर ते म्हणायला आले नाही बाबा आम्हाला
प्लास्टरचं नाही, बाकीचं सगळं बांधून देतो, पण प्लास्टर नाही म्हणला तसं नाही, अर्धवट नाही, सगळं कंप्लीट घरच द्यायचं हे करून. झालं मग ते 5,000 विसार दिलेलं ते 2,500 सोडलं, 2,500 त्याने दिलं. म्हणलं बाबा 2,500 ते सोडून द्या, कारण जिथं मी सगळ्या घराबद्दल तुम्हाला बोललो होतो. करेक्ट. पण दुसरी व्यक्ती जी हे केली तर त्याला ते 70,000ला फक्त बांधकाम, खर्च सगळा आमचा, ते माल मटेरियल, माणसं, म्हणजे जेव्हा सगळं खर्च आमचा, फक्त त्यांनी बांधून द्यायचं. ओके. हा त्याचा फक्त काम झालं. व ते व्यक्तीला डन झालं. मग त्या व्यक्तीनं आम्हाला घर बांधायला सुरुवात केली. माणसं वगैरे मी सगळी पुरवायचो, किती लागतील ते काय रोज असेल तो द्यायचो. सगळा मुलगा येऊन मटेरियल टाकून, जे ऑर्डर देईल तेवढं मटेरियल टाकायचं. ती व्यक्ती घर बांधायला सुरुवात केली. आता ते माणूस मालकरी आणि नवनाथाची 12 वर्षे नित्य किती काम हे करून गेला घरी, तरी तो 5 वेळी पण वाचणार, लेट झाला तरी पण तो वाचणार, म्हणजे असं त्याचं एक नेम होतं काय. तर असं ते ऐकता ऐकता काहीतरी मला सांगायला काय करायचं म्हणतो, कोणाला दुःख सांगायचं आतलं, देवाची भक्ती करतोय, सर्व काय करतोय मगाला, पण घरामध्ये एवढा आजारपण शिकपण आहे. बायको नेहमी आजारी पडती, मुलगा आजारी पडतो एकूण ते एक. तो मला डॉक्टर सारखा एकूण कष्ट करतो तिकडे पैसे जातात. तर मला एक महाराज बघितलं, तर मला त्या महाराजांकडे जात होतो. तर म्हणलं तिथेही बी मला नवनाथाचं हे होतं, तिथेही बी त्यांनी मला 10-12 वर्ष सतत जातो. बायकोला फिट आली, दात खीळ बसायची का डायरेक्ट गाडी करायची तिथं न्यायची. अच्छा. तर ते काय करायचं उत्तर करायचा, पुन्हा तिथून आणायचे तेवढ्यापुरतं. असं करता करता म्हणलं हे 10-12 वर्षे जे काय हे करायचं कंटाळलेलो. ते म्हणत ते घर तुम्हाला बदली करावं लागेल. ओके. काय त्या घरामध्ये अशी अशी वाईट शक्ती आहे, आणि तो आहे चेडा म्हणजे जो काय एंटिटी. हा. तर तो मगाला त्या जागेत तुम्ही घर बांधले, त्या जागेमध्ये तो आहे. अरे. तर तुम्हाला काय सुख देणार नाही, तुम्हाला घर बदली करावं लागेल, किंवा त्याचा बंदोबस्त करायला लागला तर खर्च का लय येणार, जास्त येणार, असं तो सांगत होता. ते मी सगळं ऐकून घेतलं त्याचं. ठीक आहे म्हणला, तुम्ही गुरुवारचा दिवस आहे, मला मी येतो म्हणला. तर गेलो बाबा, गुरुवारी गेलो, मठात पहिला गेलो. मठात गेलो तर स्वामींकडे एकच मागणं केलं का यांच्या घरात जे काय आहे ते आज जातोय तिथं, तुम्हाला मला पाठीशी तुमची हे पाहिजे. हे केलं. असं त्यांनी मंत्र बोललं, त्यांचा नारळ त्याच्या हाताने नारळ ठेवला, 5 परीक्षणाखाली घरी गेलो. अच्छा. काय पाषण बिषण लावलं सगळं. काय वाईट शक्ती म्हणजे जो त्रास आहे घरात, बरोबर आहे, पण अनुभव दिल्याशिवाय त्यांना कळणार नाही. आपण डायरेक्ट तर कुठलं करू शकत नाही. तेच फक्त एक नारळ ठेवला स्वामीला, आणि एक तिथं ती 5-6 लिंब घेऊन गेलो. एक अंगावरून काढलं आणि 5 लिंब प्यायला दिले. हे चतुर म्हणला काय तुम्हाला अनुभव येते त्याच्यानंतर मला सांगा म्हणला. मग ते दिलं. त्या एखाद्या लिंबात तिला त्रास झाला, काय त्रास झाला जास्त, मला घाबरायचं नाही. झालं त्रास झाला त्याच्या तेवढ्यामध्ये. मग तिला नंतर 5 झाल्यानंतर तिला एवढा आराम पडला का तो त्रासच, तिला जो काय होतो तो त्रास बंद झाला. अच्छा. मला कसं वाटलं तर नाही म्हणलं, हो लय चांगलं झालं, मला आम्हाला बरं वाटलं. ठीक आहे म्हणलं, आता बरं वाटले ना, मला एक कोळा आणा. काय एक कोळा आणल्यानंतर मी घरी गेलो आणि तिथं होम करायचा होता, पण म्हणला याच्यावरतीच मी भागून टाकतो म्हणा, नुसता कोळ्यावरतीच तुमचं. ते कोळा आणला लाल कपड्यामध्ये, त्याच्यात जे काय मी हे केलं, तो मंत्र मारला, घरातून काढला, वर बांधला. तर त्या व्यक्तीला तुम्हाला सांगतो, त्या बाईचा आजार आजपर्यंत गायब झाला. आणि त्या घरामध्ये एवढी बरकता. मुलगा त्यांचा 8 वर्षाचा आहे. तो मुलगा ते म्हणून महाराज आम्हाला तुम्हाला गुरु करायचं. अच्छा. तो म्हणला बाबा मी सामान्य माणूस, मी काय असं एवढ्या मोठ्या लेवलचा माणूस नाही, पण नाही म्हणते तुम्ही काही असू, पण आम्हाला समाधान वाटलं तुमच्यापासून, तर मला गुरु करायचं. ठीक आहे बा, तुम्हाला मठात तिथे घेऊन जातो. आणि गुरु आपले स्वामीचं सर्व काही तेच आहेत, मी निमित्त कारण असणार.
मला मी गुरुचा एवढं मी मोठा माणूस नाही, मी सामान्य म्हणला. स्वामीलाच आपलं गुरु सगळं काय ते त्यांना साक्ष ठेवून तुम्हाला मी हे करतो, मंत्र देतो. मग स्वामीच्या मठात नेलं, मंत्र त्यांना त्यांच्या मिसेसनी घेतलं, त्यांनी मुलांनी, तेवढीच्या मुलांनी. अच्छा. हां, आज तुम्हाला सांगतो ते मुलगा आहे ना, गायत्री मंत्र बिना बोलतो. गायत्री स्वामीचा जो मी मंत्र दिलेला आहे, तो मंत्र नित्यनेमाने बोलते. आज ते मुलगा आहे ना, ते रुद्राक्ष गळ्यात कोणीतरी सांगितलं, अरे तुला ते रुद्राक्ष जे गुरुनी तुला जे काय दिलं आहे, असं ते कुठल्या बाबाने सांगितलं, दत्ताची भक्ती करतोय तू, तुझा मुलगा आहे ना संन्यासी होईल म्हणला, तो मुलगा हे होणार नाही, ते बंद कर, जे काय मंत्र दिला ना तो बंद कर. आता ते नंतर ते आजारी पडायला लागलं, तो मंत्र बंद केला. आणि मला काहीच माहिती नाही, तिने सांगितलं. आजारी पडायला लागल्यानंतर नंतर मला म्हणतो, महाराज तुमच्यापासून काही गोष्टी लपवल्या, एकुलता एक मुलगा आहे म्हणून एका महाराजाने सांगितलं, तिथं नवनाथाचं ते असं काय सांगितलं की दत्तांचा मंत्र आहे आणि मुलगा तुझा लग्न करणार नाही, संन्यासी होईल, असं तसं सांगितल्यानंतर मी घाबरून तो बंदच केला मंत्र. ते जे काय मंत्र बोलत होता नित्यनेम माळावरती, त्या मुलाला त्रास व्हायला लागला. अरे त्यांना सांगितलं, दत्त महाराजांनी ही एक लीला केली, त्यांनी ज्यांच्या पोटी जन्माला आले ते काय साधारण ती व्यक्ती काही साधारण व्यक्ती नव्हती, ज्यांच्या पोटी जन्म घेतला ते आपल्या तुमच्यासाठी भक्तांचं कल्याणासाठी अवतार घेतलाय. तर मुलांनी म्हणलं त्याचं हे करायचं, मंत्र जप करायची काय, बंद करायची गरज काय. हां म्हणला चालू कर, मी सांगितलं गुरुचा आदेश पाळणार का दुसऱ्याचं ते तुम्ही ठरवा. मी ह्याच भाषेत त्याला बोललो. नाही म्हणतो चुकलं, माफ करा. मग घरी गेलो, देवका हात ठेवला मुलाच्या. तर तुम्हाला सांगायचं का ते बी आज माझे शिष्य, आज त्यांनी घर बांधले, एवढं सुंदर घर राहतंय. म्हणलं जर छोटा मोठा आपल्याला मठ बांधचं, माझं सगळं जी मेहनत ती सगळी माझी लागली. क्लॅन जुन्नरवरून आलतो, काय ओळख नाही माझी, काय नाही. तर कोणीतरी सांगितलं का अशी व्यक्ती, तर ती व्यक्ती आहे ना, लग्नच त्याचं जमत नव्हतं. किती ब्राह्मणाकडे गेलो, कुडकुडे फिरले, लग्न जमत नाही. तर त्या बायला कोणतरी सांगितलं, ती माझ्या घरापर्यंत आली आणि मी घरी होतो. आल्यानंतर मला म्हणणं, तुमच्याकडं आम्हाला एका व्यक्तीनं सांगितलं, तर आलो आहे, जरा लग्न मुलाचं जमत नाही, काय नाही. तर म्हणलं ठीक आहे, आता आले स्वामीकडे, बघू आपण काय असेल प्रयत्न, तिथं परमेश्वर. म्हणला माझं कर्तव्य स्वामीकडे तुमचा प्रश्न मांडायचा. पाषाण लावून ते मांडेल मी. पाषाण लावलं, जे काय मी अडचण दाखवली ती बी त्यांना सांगितलं, त्या पद्धतीनं त्यांनी केलं आणि त्या व्यक्तीचं लग्न झालं. बरं का, मला सांगायचं, लग्न जमलं, लग्नही झालं आणि तो मुंबईला गेला आणि तिची आईवडील मग घरी साडी बिडी आमच्या त्या मिसेसला पेढे बिडे घेऊन आले. तर महाराज म्हणले, बाबा लग्न जमलं, लय आलं. म्हणला स्वामी दयाळू आहेत, म्हणला काही अडचण असेल योग्य वेळेस ते देतात. म्हणला तुमचं आता मी सांगितलं त्या पद्धतीनं म्हणला माळ जप करा, स्वामीचा एक घरामध्ये हे आणा, ते सेवा चालू करा. म्हणून आज स्वामीचे घरोघरी स्वामीचं हे गेलेलं आहे. ज्यांच्या घरी काम केलं त्यांच्या घरी लग्न नाही होत, त्याच्या मागे काय कारण असतं ते मी त्यांना सांगितलं. ओके, पण असं नॉर्मली कारण काय असतं? हे बघा, आपली जर कुलदैवताची हे असेल, आपण त्या देवाला कधी विसर पाडला असेल, ते गोष्ट. दुसरी गोष्ट की घरातली जे आता हे काही लोक आजकाल कसं आहे, काही एकमेकाचं बंधन म्हणजे हे आता घरात जे त्या शेतात पण काही ना काही आणून ठेवलेलं असतं. मग ते भावाला नेहमी दोषपण असतो. कधी ते काहीतरी उलटं पालटं, नारळ उलटा टाकणार, होऊ न असं एकमेकात, ह्या अडचणी दाखवल्या जातात त्याच्यात आणि ते सत्य आहेत. काय त्याच्यावर तुम्ही उपाय सांगतो. ते मंत्रच तसं. हे जे मंत्र आहेत ना, त्यांच्यावरती प्रार करतात. नाथपंथीसारखा मंत्र शक्तिशाली हे नाही. ते मंत्र जे त्याच्यावर मारल्यानंतर ती फुकतो ना जे भस्म, त्याचा असं एवढा होतो का ती वाईट शक्ती थांबतच नाही, प्रवेश पण घरात करणार नाही. असं ते मंत्राची शक्ती आहे. ही सगळं हे जे काय करणार मी कोणच नाही, त्याच्यावर मारतो स्वामी. हे आपले मेन हे बरोबर, हे चालक चक्र फिरवायचं, हे सगळं फिरवतात. तर लग्न झालं, सर्व काय झालं आणि
खुश आहे हा खुश झाले. हा. म्हणला करीत जा स्वामीची भक्ती. बरोबर आहे. हा माझा एकच मार्ग आहे का आपण कोणाकोणा असं नाही का तुम्ही काहीतरी मला भेटा असा लालच प्रकार नाही म्हणून तुम्हाला गुण येतोय बरोबर आहे. काय. काही ठेवलं तरी म्हणला. आता मला एका व्यक्तीनं मालवणची व्यक्ती ते पण तुम्हाला एक उदाहरण देतो सत्य गोष्ट की त्यावेळेस क्वार्टर्समध्ये मी राहत होतो. तर ती व्यक्ती माझ्या साडूच्या रूममध्ये भाड्याने राहत होती. तर तिला कोडं होतं ते बायकोला तिच्या आणि मुलबाळ नाही काय नाही. कोडं म्हणजे ते सफेद डाग ते वगैरे. सफेद डाग हा. त्याला कोडं म्हणतात. हो हो. हां तर ते क्लेश व्हायचा एकमेकाचं मुलबाळ नसले जरा दोघांचं कधी ना कधी खटकी उडत राहायची. तर ती पार मजल त्यांची एकमेकाला घटस्फोट द्यापर्यंत अच्छा. झालेली. तर ते साडू म्हणला अरे आमचे साडू जा ना ते घरी म्हणला ना स्वामीचं ते करतात बघ म्हणला. ती व्यक्ती आली त्या मालवणची होती ती व्यक्ती. तर त्यांच्याकडे या सगळं उलट पालट चालतं. माझे गुरु त्यांना पण माहिती होतं. माझं गुरु पण तिकायला होतं ना. अच्छा, मी सगळं हा, फिरलेलं माणूस आहे ना. कणकवलीचे होते बरोबर. गुरु. तर ते सगळ्या गोष्टी त्याला हे व्हायचं असे आले माझ्याकडं. मी काय त्यांना 509 काय मार्ग सांगितले पहिला अनुभव घ्या. माझ्याकडे आलं 5 गुरुवार सांगितलं मठात जा स्वामीच्या दादरच्या मठात सांगितलं जायला. त्यांनी केलं जसं सांगेल तसं करत राहिलं ते. माळ जप करायला सुरुवात केली. मग माझ्याकडे ते पुन्हा आले म्हणलं आता एक मार्ग तुम्हाला सांगतो तेवढं करा. विभूती 5 लिंबं आणली आणि जे काय त्याला प्या दिली एक अंगावरून काढलं. त्याच्यातच असा चमत्कार झाला की त्या बाईला दिवस गेलो. अच्छा. हां तिला हे झालं ते प्लेन हे झाल्यानंतर ती काहीतरी मला वाटतं 1-2 महिने झाल्यानंतर मग माझ्याकडे आली म्हणते महाराज असं असं झालं आहे माझं हे पाळी बदली जाईल चांगली आनंदाची गोष्ट आहे म्हणणार. तर हा एक चमत्कार असं झाला का ती व्यक्ती कारागीर होती. म्हणजे फर्निचरचे जे काम आहेत ना हां ते काय काय सगळं बनवायचं ते. तर काही दिवस गेल्यानंतर त्याला मुलगा झाला. काही दिवसानंतर महिन्यानंतर मुलगा झाला. आज तो मुलगा 18-19 वर्षाचा आहे. अच्छा. याचा माझ्याजवळ हे आज तुम्हाला सांगायचं तर त्यांनी मला असा मोठा देवारा बनवून दिला काय आणि दानपेटी एवढी मोठी दिली मी बघितली. आज ते पुरावत माझं की कोणाला कसं स्वामी फळ देतोय कशी योग्य वेळेस भेट घालून देतात कसं काय. हे माझं जे झालेल्या घटनेचा अनुभव तुम्हाला तुमच्याकडं शेअर करतो आहे. क्लायंट माझ्याकडे आलं का त्याला गुचकी अशी गुचकी लागायची ना का ते दमच खाऊन द्यायचे नाही. डॉक्टर भरपूर ठिकाणी त्यांनी डॉक्टर केलं पण ती गुचकी थांबणं सारखी जोरात चालूच पाणी पिलं तरी गुचकी जाईना. तो माणूस हैराण झालेला. गुचकी एवढी मोठीने लागायची ना ते असंच कोणी सांगितलं आले माझ्याकडं. मला ह्या 5 लिंबाचा एक चमत्कार सांगतो. आल्यानंतर नारळ आणायला सांगितलं. एक नारळ त्यांचा हात लावला मंत्र मारला स्वामी काय आहे ते तुम्ही जाणता सर्व काय यांच्या पाठीमागं शारीरिक असो बाहेरचं काय असो तुम्ही बघा पण लेकरं आले कुठून बघा याची ते आले रडतच ते हसत लावा. तो नारळ मी ठेवून द्यायचो देवाकडे स्वामीकडे आपल्या. नारळ स्वामीकडे ठेवला का मग ते 500 म्हणजे मला आलाय ना तुझ्याकडे होईलच काय काय म्हणजे मला एक संकेत. बरोबर. हां जे काय सांगितले ते देत जा. मग मी ते 5 लिंब त्याला सांगितले 6 लिंब घेऊन ये. 1 लिंबात होल पाडायचा त्याच्यात भस्म भरायचा मंत्र मारायचं त्याच्या अंगावर काढायचं फेकून द्यायचं आणि 5 लिंब मंत्र मारलं का तिथल्या तिथं 1 लिंबू लगेच कापायचं विभूती द्यायचो 1 पोळी विभूतीची आणि ते कापून त्या याच्यात टाकायचं मंत्र असं त्यांना सांगायचं. ही 5 लिंब 5 दिवस घ्यायची. सकाळी आंघोळ झाली अनाशापोटी पहिले हे तीर्थ म्हणून प्यायचे तुला. आता 5 झाल्यानंतर त्या व्यक्तीची गुचकी गायबच झाली आजपर्यंत. ती व्यक्ती म्हणू बाबा काय स्वामी मला स्वामीची सेवा करा. स्वामींना बरे केले मी काय नाही मला त्यांनी हे केले स्वामीचा फोटो आणि स्वामीची सेवा हेच माझं आजपर्यंत जेवढं त्याचा अनुभव आला त्याच्या घरी स्वामी हे झालं. आमच्याच गावातली मुलगी तर ती 15वीला तर ती काय शाळेतून येत होती तर रोडच्याच बाजूला आमच्या इकडे आता मशान जिकडे तिकडे मशानभूमी बांधलेली आहे जिकडे तिकडे. तर ती येताना काहीतरी दुपारचा वेळ होते आणि ती जोरात घाबरली. असा अंग काढतो ना घाबरल्यानंतर असं अंग काढलेलं ते तिच्या अंगात संचारलं.
अच्छा. हां. तर ती पोरगी घरात आल्यानंतर एवढी वेड्या पिशासारखी करायला लागली. हं. आई-वडील घाबरलं. आता माणूस काय करतं, काय त्रास झाला तरी पहिला डाकतं. हो, हो. बरोबर. तर ते आयसीयूमध्ये ती मुलगी होती. आयसीयूमध्ये गेली? हां, आयसीयूमध्ये त्या मुलीला ॲडमिट केली. काहीच रिपोर्टमध्ये काहीच निघेना. अच्छा. पण इतकी सीरियस हां, झालेली? एवढी सिरियस झाली ती. आता सिरियस झाल्यानंतर त्यावेळेस मी याला गेलो प्रयागला. प्रयागराजा. हां, हां. तर तिकडून मला फोन आला. असं ना असं झालं हो, उद्या काय समजेना काय आहे हं. काय नाही. त्यांनी कोणाकडे तरी तिथं आसपास नेली कोणाकडे तरी. हं, हं. तर ते कसं तात्पुरतं. हां. आणि मी गावावरून तिकडनं आल्यानंतर मी 2 दिवसांनी गावी गेलो. हं. तर ती व्यक्ती माझ्याकडे घेऊन आली हं. धावत. काय? तर ती जेव्हा तिला घेऊन आलं, तेव्हा ती घरामध्ये ती अशी बोटवाली मुलगी झालेली. अच्छा. संबंधबाधा त्याला म्हणतात. हां, हां, हां. जेव्हा तो एखाद्या ते मुलगी कुठली जवान कुठली ह्या आले का ते त्याला पकडतात आणि त्यात प्रवेश करतात ओके. आणि तिला सुकून टाकतात म्हणजे अशी हे बरोबर. करणं. हां. तर ती माझ्याकडे आली तर ती घेऊन आला आहे वडील तिचे. हं. घेऊन आल्यानंतर काय झालं का ती आतमध्ये एंट्री करीना. हं. रूममध्ये आतमध्ये घरामध्ये यायला म्हणा कारण आपल्या घरात हे आहे ना ते गादी आहे संरक्षण आहे. हां, हां, हां. स्वामींची बरोबर. गादी असल्यामुळे ती आत एंट्री करीना. तो अहो महाराज म्हणतो ती आतच यायला मागं ना. हं. ठीक आहे म्हणलं मी येतो बाहेर. आल्यानंतर डोक्यावर हात ठेवला. आणली आतमध्ये. आणल्यानंतर बसावली. तशी ती डोळं आले फराट्या असं तसं करायला लागले. हं. डोक्यावर हात ठेवला मंत्र चालू केलं. मंत्र चालू केल्यानंतर अशी जोरात किंकाळली. हं. किंकाळी म्हणजे जे काय वाईट शक्ती आहे हां, हां. ती आतून निघता वेळेस ती मोठ्याने बरोबर. ओरडून किंकाळल्यानंतर निघाली. हां, एकदम हे केलं लगेच ते 1 लिंबू अंगावरून काढलं, विभूती दिली, 5 लिंबू प्या दिली आणि परीक्षा आली. तोंडव परीक्षा. अच्छा. हां. 15वीला परीक्षा तोंडव आणि मी म्हणला उद्या लगेच गुरुवार दुसऱ्या दिवशी होता. हं. म्हणला उद्या एक नारळ न्या स्वामीच्या मठामध्ये 5 गुरुवार करा सगळं ठीक होईल. हं. दुसऱ्या दिवशी मठात गेले ते लोक घेऊन गेले तिला नारळ वगैरे जे काय सांगितलं पद्धतीनं केलं. ती मुलगी आज ठणठणीत झाली. तिनं पहिला नंबर काढला आमच्या त्या ओके. कॉलेजमध्ये पहिला नंबर. ओके. आज यांचा पुरावा आहे आपल्याजवळ. हां. आजही मी काललाही मला फोन आला होता. अच्छा. कधी येणार आहेत कधी बाबा तुमच्यामुळं आज लोकांचं चांगलं होतं. ह्या म्हणला माझं एकच आहे माझा स्वामी घरोघरी जावा आणि हां. लोकांची बरोबर आहे. एवढीच माझी इच्छा आहे. याच्यामागं माझा कुठलाही हं. स्वार्थ उद्देश नाही किंवा काय नाही. एवढंच सांगायची की भक्तीमध्ये स्वतःला ओळखा. हं. आपल्या काय चुका होतात का? आपण योग्य आहेत का? कुठल्या गोष्टी आपलं जे स्वभाव पहिलं गुण बरोबर. ते भक्ती मार्ग गेल्यानंतर एकदम भक्तीतलं ते हे करायचं. आपण वाचतो तेव्हा त्याचा अर्थ कळायला पाहिजे. हां. आपल्या जीवनात बदल व्हायला पाहिजे. करेक्ट. तर ती भक्ती त्याला पुरते. तुम्ही आयुष्यभर करत राहा तुमचा स्वभाव गुण आहे तर मग त्याला फायदा महत्त्व नाहीये. नाही. हां. माझं एकच सगळ्यांना महत्त्व आहे नवऱ्याचा आदर करा शिका. हं. भाषा तुमची जी काय उद्धट म्हणजे हं. जी जाते त्याला कुठंतरी कंट्रोल करा. करा का पती आहे तो दिवसभर कष्ट करून येतो बरोबर आहे. हां. आणि तो घरात आल्यानंतर त्याला वागणूक कशी द्यायची हां. हे शिका. दारू पितात स्वामींकडे मांडा प्रश्न कोण ना कोण भेटतं स्वामी हो. कुठेतरी कोणत्या रूपातून हां. हे करील. बरोबर पण आहे. संसार एकदा शरण गेला ना स्वामीला तर नक्की स्वामी त्याच्यातून हं. बाहेर काढतात. हे आजही सत्य आहे. हं. आज जिकडे तिकडे स्वामींचा प्रभाव वाढत चाललेला आहे हां. आणि ज्याने त्याने फक्त जे काय आपलं स्वामीचं तत्त्व पाळा. हं. आज गुरुचरित्र सगळी लोक आज भरपूर हं. बदल झालेले. शोबाजे करू नका. हां. स्वामीला शोबाजे आवडत नाही. बरोबर आहे. बरोबर. तुम्ही घरात एक वागणार आणि दाखवायला हे करणार ते तसं करेक्ट, करेक्ट. योग्य तुम्ही जे नाही. रिअल आहे तेच तेच दाखवा हे करा. आणि तेच करा. हां. स्वामीला जिंकायचं असेल तर पहिलं स्वच्छ मन करा. हं. करेक्ट, करेक्ट. ती भक्ती बघा त्याचा अनुभव घ्या. मी सांगितलं एवढं फक्त अनुभव घ्या. मी तर आता हां, तुमचा हां. जो नंबर आहे हां, तो डिस्क्रिप्शन मध्ये हां. मेन्शन करतो. नक्की. लास्ट आपला जो पॉडकास्ट झाला होता हां, हां. बऱ्याच जणांना नंबर हवे होते बरोबर, पण त्यावेळी नंबर अवेलेबल नव्हता. बरोबर. तर खूप रिक्वेस्ट केल्यानंतर गुरुजींनी त्यांचा नंबर द्यायचा परमिशन दिली आहे. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये गुरुजींचा नंबर मेन्शन केला आहे. काही प्रश्न असतील तुमच्यासोबत काही प्रसंग असा घडला असेल जो गुरुजींनी आता सांगितला तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद गुरुजी. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि खूप चांगली माहिती आज तुम्ही आपल्या प्रेक्षकांना दिली. आपण पुढचा पॉडकास्ट पण लवकरात लवकर घेऊन येऊ.
तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ.